प्रार्थनेने आपल्या या सत्संगाला आपण सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः. ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपा तमहं वंदे श्रीगुरु दीनतारिणं परमानंद माधवम. उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या सत्राला. हरे कृष्ण. थँक्यू. आजच्या सत्राला आपण सुरुवात करत आहोत. तिसरं सत्र आहे आजचं आपलं. आणि आज आपण सुरुवातीचा टॉपिक आहे आपला भगवंत अवतार का घेतात. या कारणाचं आपण आज स्पष्टीकरण पाहणार आहे. इथे अवतार या शब्दाची व्याख्या दिली बघा. इथे काय लिहिले, कोण वाचेल का? अवतार म्हणजे परमव्योमातून खाली येणे, म्हणजेच आध्यात्मिक जगतातून भगवंत या भौतिक जगतात येतात. त्याला अवतार असं म्हटलं जातं. आणि इथे एक छान चित्र दाखवलंय. इथे गोविंद बघा, इथे गोविंद म्हणजे कृष्ण दाखवले. त्या चित्रात वर छोटे दिसत आहेत गोविंद. आणि त्यांच्यापासनं महाविष्णूंचा अवतार होतो. आणि महाविष्णूंच्या शरीरात जी रंध्र आहेत, म्हणजे जिथे केस येतात ना आपल्याला, ती जी रंध्र आहेत किंवा घाम ज्याच्यातनं येतो, त्या प्रत्येक रंध्रातनं एक एक ब्रह्मांडाची निर्मिती भगवंत करतात. महाविष्णू ही एक एक ब्रह्मांडाची निर्मिती करतात. त्यांच्या शरीरातनं येणारी ब्रह्मांड दाखवली आहेत बघा तिथे. तर अवतार म्हणजे काय, तर आध्यात्मिक जगतातनं भौतिक जगतात खाली येणे, परमव्योमातून खाली येणे, ह्याला अवतार असं म्हटलं जातं. आता भगवंत अवतार का घेतात याच्याबद्दल आपण पाहू. पहिलं कारण भगवंत भगवद्गीतेत सांगतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मग इथे आपण चित्र पाहतोय, वसुदेव आणि देवकी यांना कंसाच्या कारागृहात बंद करण्यात आलेलं होतं. आणि तिथे भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला. आणि अवतार घेतल्याबरोबर त्यांनी स्वतःला चतुर्भुज रूपात प्रकट केलं. खाली इथे बघितलं तर बालकृष्ण दिसत आहेत बघा आपल्याला. आणि लगेच श्रीकृष्णांनी काय केलं तर आपल्याला चतुर्भुज रूप, जे महाविष्णूचं रूप आहे, त्या रूपात भगवंतांनी स्वतःला विस्तारित केलं. आणि देवकी आणि वसुदेव या दोघांनाही समजावून सांगितलं
माझ्या अवतार घेण्याचा उद्देश काय आहे ते. अशा पद्धतीने भगवंत एका कारणासाठी उद्देशाने अवतार घेतात, ते म्हणजे परित्राणाय साधूनां. जे सगळे सज्जन लोक आहेत त्या सज्जन लोकांच्या उद्धाराकरता, त्यांना आनंद देण्याकरता मी अवतार घेतो. आणि दुसरं कारण काय आहे? विनाशायच दुष्कृताम. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर आसुरी मनोवृत्तीचे जे सगळे कौरव आणि त्यांची सेना जमलेली होती, त्या सगळ्यांचा निपात भगवान कृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर करून टाकला. विनाशायच दुष्कृताम. दुष्कृतीन म्हणजे जे आसुरी मनोवृत्तीचे लोक आहेत त्यांना दुष्कृताम असं म्हटलं जातं. तर त्यांचा विनाश करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. तर भगवंत अवतार का घेतात याची 2 कारणं आपल्याला कळली का? पहिलं कारण कुठलं? परित्राणाय साधूना, म्हणजे सज्जन संतजन जे आहेत त्यांना आनंद देण्यासाठी, आणि जे दुष्ट आहेत त्यांचा विनाश करण्यासाठी. आपल्या लक्षात राहील आता भगवंत का अवतार घेतात याबद्दल कोणी विचारलं तर? यस, पुढे जाऊ. अवतारांची लक्षणं. आता कोणी व्यक्ती या जगात येऊन भोळ्या भाबड्या जनतेची फसवणूक करू शकतो आणि स्वतःला मी भगवंतांचा अवतार आहे असं सांगू शकतो, त्यांचे पैसे लुबाडू शकतो. त्याचं खंडन करण्यासाठी ही स्लाइड मी तुम्हाला दाखवतोय, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो अवतारांची लक्षणं काय असतात. तर आपण पहिलं लक्षण पाहू की भगवंतांचे तळहात आणि त्यांचं जे चरण चिन्ह आहे ना, ह्याच्यावर असे अलौकिक चिन्ह असतात त्यांच्या चरण कमलांवर. आपला पाय कधी बघितलाय का आपण? असं काही चिन्ह दिसतं का आपल्या पायावर? मग आपण अवतार आहोत का? नाही. जर जी व्यक्ती भोंदू व्यक्ती आपल्याला असं सांगून दिशाभूल करते ना, मी सुद्धा भगवंतांचा अवतार आहे, त्याला सांगायचं कृपा तुमच्या पायातल्या चपला काढून दाखवा बघू, तुमच्या तळपायावर अशी चिन्ह आहेत का? आणि नाही दिसली तर सांगायचं हा बोगस अवतार आहे, तू लोकांना फसवतोयस. कारण भगवंतांच्या चरण कमलावर, भगवंतांच्या हस्तकमलावर अशा पद्धतीचे आध्यात्मिक चिन्ह असतात, ज्याच्यावर आपण समजू शकतो. त्याच्यामध्ये शंख आहे बघा, शंख दिसतोय, त्याच्यानंतर तिथे स्वस्तिक आहे, सूर्य आहे, छत्री आहे, कमळ आहे, चंद्र आहे, छोटी छोटी पॉट्स म्हणजे छोटी छोटी मडकी असतात ना, ज्याच्यात आपण सुगड म्हणतो माहिती का? त्याच्यात धान्य वगैरे भरून ठेवतो, तर अशी सुगड आहेत, धनुष्य आहे. तर या सगळ्या चिन्हांवरनं आपण समजू शकतो कोण भगवंत आहेत आणि कोण अवतार आहे ते. तर ज्यांच्या चरण कमलांवर असे अवतार हे चिन्ह आहेत तेच भगवंत आहेत. बाकी सगळे कोण आहेत? बोगस आहेत, भोंदू आहेत, सगळे आपल्याला फसवण्यासाठी आलेले आहेत. हे आपण समजून घ्यायचं. हे एक लक्षण झालं. पुढचं लक्षण पाहू. शास्त्र संदर्भ, ब्रह्मसंहिता, श्रीमद भागवतम, वेद आणि पुराण याच्यामध्ये सांगितलेलं आहे भगवंतांचे अवतार कोण आहेत. ते आपल्याला पुढे स्लाइड येईल. त्या स्लाइडमध्ये भगवंतांच्या सर्व अवतारांचे वर्णन करण्यात आले. हे झालं दुसरं लक्षण. तिसरं लक्षण म्हणजे असामान्य कार्य करतात भगवंत की जे सर्वसाधारण मनुष्य करू शकत नाही. इथे आपण पाहतो प्रभू रामचंद्र दाखवले, दिसत आहेत तुम्हाला? प्रभू रामचंद्रांनी सगळ्या वानर सेनेला हाताशी धरून काय केलं? समुद्रावर सेतू, पाण्यावर दगड तरंगवले. आपण टाकून बघा पाण्यात दगडे आणि त्याला सांगा तरंग म्हणून, तरंगतो का बघूया? तरंगेल का? नाही तरंगणार. पण भगवंतानी काय केलं? असामान्य कार्य केली जी कुठलाही साधारण मनुष्य करू शकणार नाही अशी, ज्याच्यावरनं हे सिद्ध होतं की हेच भगवंत आहे. इथे प्रभू रामचंद्रांचं उदाहरण बघा, त्यांचं किती सुंदर रूप दिसतंय आपल्याला. त्यांच्याबरोबर लक्ष्मणजी आहेत, जांबवन आहेत, नल, नील, अंगद अशी सगळी वानर सेना आहे
आणि अशा प्रभू रामचंद्रांनी काय केलं, समुद्राच्या पाण्यावर सेतू बांधला. हा सेतू किती लांब होता माहितीये का तुम्हाला? कोणाला अंदाज याचा? कोणी वाचलंय रामायण? हा, योजनामध्ये होता. बरोबर सांगितलं प्रभूजी. किती योजना होता? 12 नाही, 100 योजने. किती? 100 योजन. एक योजन म्हणजे 8 किलोमीटर. किती? एक योजन म्हणजे 8 किलोमीटर, नाही 8 मैल, आणि 8 मैल म्हणजे 12 किलोमीटर. 100 योजना म्हणजे किती झाले? 1200 किलोमीटर. एवढा पूल कधी कोणी बांधलाय का? तो सुद्धा बिना आधाराचा, आणि दगड फक्त पाण्यावर तरंगून. भगवंतांच्या सगळ्या लीला ज्या आहेत ना, या अशा पद्धतीची असामान्य कार्य करून दाखवतात आपल्याला. बर, अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्यापैकी नाच कोण शिकतंय का? भरतनाट्यम किंवा असं कोणी शिकतंय? कोणी शिकलंय का? किंवा मनुष्य नाच करू शकतो, पण नाच करण्यासाठी त्याला एक असा सपाट पृष्ठभाग लागतो, बरोबर का नाही? असा तिरका पृष्ठभाग असेल किंवा खडबडीत जागा असेल तर त्याच्यावर तो नाच करू शकतो का? नाही. इथे बघा, भगवंत कुठे नृत्य करतायत? कुठे नृत्य करतायत? कालियाचे जे 100 फणे आहेत ना, त्याच्या फण्यांवर नृत्य करतायत. साप कोणी हातात धरलाय का कधी? हातात धरलाय? कसा लागतो धरायला? एकदम बुळबुळीत लागतो. ज्यांनी धरलाय त्यांना माहिती. आणि अशातला रागावलेला नाग जर असेल तर कोण डेअरिंग करेल का त्याच्या फण्याला असा आपण कुत्र्याला कसं कुरवाळतो ना, असं डोक्यावरनं हात फिरून, नागाला करेल का कोण असं? आणि त्यातल्या त्यात रागावलेल्या नागाला. हा कालिया ना, हा सर्पराज होता, त्याला 100 फणे होते. तर भगवान कृष्णाने त्याच्या सर्व फण्यांवर नृत्य केलं. कोण करू शकेल का आपल्यापैकी? किंवा जे लोक स्वतःला भगवान म्हणून घेतात ना, किंवा अवतार म्हणून घेतात, ते अशा पद्धतीचं नृत्य दाखवू शकतील का आपल्याला? नाही करू शकणार. म्हणून भगवंतांची जी सर्व कार्य असतात ना, ही असामान्य कार्य असतात. कोणी सर्वसाधारण मनुष्य करू शकत नाही. त्याच्यानंतर हे उदाहरण माहिती का आपल्याला? कोणाचं उदाहरण आहे हे? तिसऱ्या चित्रात आपल्याला कोण दिसतंय? कोण दिसतंय त्या चित्रात? कोणीतरी उत्तर दिलं, बली. तो खाली जो राजा उभा आहे ना, तो बली महाराज आहेत. आणि वर जे आहेत ना, ते भगवान वामनदेव. त्यांनी काय केलं? बली महाराजांकडे मला 3 पावलं पुरेल एवढी जमीन द्या सांगितलं. किती सांगितली जमीन? 3 पावलं पुरेल एवढी जमीन द्या. आणि इथे जी काव्या बसली ना, उभी राहा जरा 1 मिनिट, उभी राहा. बली वामनदेव होते ना, हिच्यापेक्षा थोडे बुटके होते, अगदी बुटके होते. आता तिचं पाऊल किती मोठं आहे बघा तुम्ही सगळ्यांनी. तर बस आता ताई खाली. तर वामनदेवानी काय सांगितलं? माझी 3 पावलं आहेत ना, तेवढीच जमीन मला द्या. बली महाराज म्हणाले, अख्ख्या पृथ्वीचा मी सम्राट आहे, तू जेवढं मागशील तुला तेवढं देऊ शकतो, 3 पावलं काय जमीन मागतोयस? तर वामनदेव म्हणाले, नाही, मला एवढीच जमीन पुरेशी आहे. मग काय केलं बली महाराजांनी? हातामध्ये असं तीर्थ घेतलं, उदक घेतलं आणि शिंपडलं आणि वचन दिलं, यस, मी तुम्हाला वचन देतो की मी तुम्ही मागत असलेली 3 पावलं जमीन तुम्हाला देईन. आणि हे ऐकल्यानंतर वामनदेवानी स्वतःचा विस्तार करायला सुरुवात केली. आणि या काव्या एवढे दिसणारे वामनदेव किती मोठे झाले? एका पावलात त्यांनी संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत केली, दुसऱ्या पावलात संपूर्ण भौतिक विश्व पादाक्रांत केलं. आणि म्हणाले, तिसरं पाऊल कुठे ठेवू? तू म्हणलायस 3 पावलं जमीन देतो. पहिल्या पावलात काय केलं त्यांनी? संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली. दुसऱ्या पावलात संपूर्ण विश्व व्यापून टाकलं. इथे बघतोय आपण, त्यांनी एक पाय असा लांब केला आणि सगळं विश्व व्यापून टाकलं. आणि म्हणाले, तिसरं प्रॉमिस दिलंयस ना, तिसरं पाऊल कुठे ठेवू? त्यावेळेस बली महाराज
भगवंतांना अतिशय नम्र भावात शरण आलेले होते. मग ते म्हणाले, तिसरं पाऊल तुम्ही माझ्या मस्तकावर ठेवू शकता. मग वामनदेवानी त्याला तिसरं पाऊल त्यांच्या मस्तकावर ठेवून त्यांना सुतल लोकामध्ये पाठवून दिलं. तर अशी भगवंतांची कार्य जी असतात ही असामान्य कार्य असतात. सर्वसाधारण जीवात्मा किंवा आपल्यासारखा मनुष्य अशी कार्य दाखवू शकत नाही. म्हणून भगवंतांच्या अवतारांची काय लक्षणं आहेत हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. पुढे पाहू आपण. आता इथे पाहू भगवंतांचे अवतार, वेगवेगळे अवतार कोण कोण आहेत ते मी झूम करून तुम्हाला दाखवतो. मुख्य कृष्ण हा गोविंद अवतार जो आहे हा सर्वात मुख्य अवतार आहे. एते चांस कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. आणि बाकीचे सगळ्या ज्या गोष्टी आहेत अवतार दिसत आहेत हे भगवंतांचे कला किंवा अंश या रूपात आहेत. पहिला अवतार आपण पाहू. इथे दिसतोय नरसिंह, वामन, त्यानंतर वराह, कूर्म अवतार, त्यानंतर मत्स्य अवतार, त्यानंतर इथे पाहतो परशुराम. परशुराम क्षेत्र जाऊन आले का तुम्ही लोटेला? तिथे परशुराम, हा परशुरामांचा भगवंतांचा अवतार आहे हा. तर हा परशुराम अवतार. त्यानंतर राम, त्यानंतर बलरामजी, बलरामजी नंतर गौतम बुद्ध, आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा अवतार भगवंतांचा येणार आहे तो कल्की अवतार. कल्की अवतार कधी येणार आहे माहिती आहे का आपल्याला? काही अंदाज कोणाचा? कल्की अवतार या पृथ्वी तलावर कधी जन्म घेणार आहे किंवा अवतरित होणार आहे माहिती आहे आपल्याला? 4,32,000 वर्षांनंतर. कधी येणार आहे? वर्षानंतर. पण आत्ता समाजामध्ये असा एक भोंदू कल्की अवतार आलेला आहे, आत्ताच आलाय तो, आणि तो स्वतःला मी कल्कीचा अवतार आहे म्हणून सांगत हिंडतोय सगळीकडे आणि लोकांचे पैसे लुबाडतोय. सावध राहा. तर कल्कीचा अवतार 4,32,000 वर्षानंतर अवतरित होणार आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता भगवंतांचे अवतार आहेत त्याचे काही प्रकार आहेत. त्याचे 6 प्रकार असतात. भगवंतांच्या अवतारांचे 6 प्रकार असतात. शक्य झालं कोणाला लिहून घेणं तर लिहून घ्या. सगळ्यात पहिला असतो पुरुष अवतार. कारणोदक्षाई विष्णू, क्षीरोदक्षाई विष्णू आणि गर्भोदक्षाई विष्णू हे त्या अवतारांमध्ये येतात, पुरुष अवतारामध्ये. दुसरा अवतार आहे गुण अवतार. याच्यात कोण कोण येतं? ब्रह्माजी, शिवजी आणि विष्णू हे गुण अवतार मध्ये येतात. त्यानंतर येतात लीला अवतार. कूर्म अवतार म्हणजे भगवंतांनी कासवाचं रूप घेतलं आणि लीला केली. त्यानंतर येतं मत्स्य अवतार. मनू, जेव्हा प्रलयाचा काळ आला तेव्हा या मनूला भगवंतांनी काय सांगितलं? मत्स्य अवतार घेतला भगवंतांनी, आणि मोठ्या समुद्रा एवढा मासा होता तो, छोटा मासा नव्हता. आणि मनूला सांगितलं होडी बनव, या माझ्या शिंगामध्ये अडकव, मग मी तुला या प्रलयातनं बाहेर काढतो. अशा पद्धतीने भगवंतांनी लीला केली मत्स्य अवतारामध्ये. त्यानंतर वराह अवतार. जेव्हा हिरण्यकश्यपूचा मोठा भाऊ हिरण्याक्ष हा जो होता ना, त्यांनी ही पृथ्वी या प्रलय जलामध्ये पृथ्वीला खाली लोटून दिलं आणि समुद्रामध्ये बुडवली ही पृथ्वी. त्यावेळेस भगवान कृष्णांनी वराह अवतार म्हणजे काय, शुकर, ज्याला गावठी भाषेत डुक्कर म्हणतात, तर त्या म्हणजे रानडुक्कर, त्याला 2 सुळे असतात, तो अवतार घेतला. इथे दाखवलंय वराह अवतार बहुतेक मी कुठेतरी. हां, वराह इथे दे बघा, हा बघा, हा दिसतोय वराह अवतार. हां, तर भगवंतानी असं सुंदर रूप घेतलं आणि त्या प्रलय जलाच्या खाली गेले, आपल्या 2 सुळ्यांवर पृथ्वीला उचलली आणि पुन्हा वर काढून तिच्या जागेवर स्थित केलं त्या पृथ्वीला. आणि त्यानंतर त्यांनी हिरण्याक्षाचा वध केला. तर अशा पद्धतीची लीला त्यांनी केली, म्हणून त्यांचं नाव लीला अवतारामध्ये कूर्म, मत्स्य आणि वराह असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे मन्वंतर अवतार. यज्ञ, विभू,
अजित, ऋषभ हे सगळे अवतार आहेत, हे भगवंतांचे मन्वंतर अवतार आहेत. त्यानंतर भगवंतांच्या अवताराचा 5वा प्रकार आहे शक्त्यावेश अवतार. त्याच्यामध्ये कोण कोण येतं? ब्रह्मा, चतुष्कुमार, नारद मुनी, पृथु महाराज, परशुराम. आपण परशुराम क्षेत्री गेले ना, तर हा शक्त्यावेश अवतारामध्ये येतो. त्यानंतर व्यासदेव. व्यासदेव म्हणजे हे सगळे पुराण, ही सगळी उपनिषद, हा सगळा इतिहास, सगळे वेद हे व्यासदेवांनी लिखित स्वरूपात लिहून ठेवले. तो भगवंतांचा शक्त्यावेश अवतार. आणि त्यानंतर युगावतार. युगावतार म्हणजे प्रत्येक युगामध्ये भगवंत वेगवेगळा रंग घेऊन अवतरित होतात. सतयुगामध्ये भगवंत शुक्ल म्हणजे शुभ्र पांढऱ्या रंगाचा अवतार घेतात. एकदम शुभ्र पांढरे दिसतात भगवंत. त्रेतायुगामध्ये भगवंत रक्तवर्णाचे दिसतात. कसे दिसतात? लाल किंवा ताम्र वर्णाचे दिसतात. द्वापर युगामध्ये सावळे दिसतात. कोण आहे सावळा? तर द्वापर युगामध्ये भगवंत सावळ्या रंगाचे. आणि कलियुगामध्ये पीत म्हणजे सोनेरी, गोल्डन, भगवान श्री चैतन्य महाप्रभू, त्यांचा वर्ण सोनेरी होता, पीतवर्ण होता. तर अशा पद्धतीने युगावतार हे भगवंतांचे वेगवेगळे 6 अवतार आहेत. आपल्याला कळले? पुढे जायचं? ओके. कोणाला कळलं नसेल तर अजून एकदा सांगू का? का कळलंय सगळ्यांना? यस. देवी देवता आणि भगवंत यांच्यातील फरक वाचायला येते का तुम्हाला? वाचता येते सगळ्यांना? बर, एक एक ओळ वाचूया आपण. या डाव्या बाजूला आहेत देवी देवता आणि उजव्या बाजूला आहेत भगवंत. यांच्यातला फरक सांगितलाय. पहिली ओळ वाचा. देवी देवता अनेक आहेत आणि भगवंत एकच आहेत. 33 कोटी 33 प्रकारातल्या देवी देवता आहेत. तर ते आपण समजून घ्यायचं. आणि भगवंत मात्र एकच आहेत. एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य, शास्त्रांमध्ये वचन दिलेलं आहे. एकटेच भगवान कृष्ण हे भगवान आहेत आणि बाकी सगळे त्यांचे सेवक आहेत, असं शास्त्रांमध्ये क्लिअर कट सांगण्यात आलेलं आहे. पुढची ओळ वाचा. अंश रूपात आहेत आणि भगवंत संपूर्ण आहेत. भगवंतांच्या तुलनेमध्ये देवी देवता अंश स्वरूपात आहेत, छोट्या स्वरूपात आहेत. तिसरी ओळ. नेहमी दास किंवा सेवक म्हणून भगवंतांच्या सेवेत असतात. आणि भगवंत काय आहेत? देवी देवतांद्वारे परमपूजनीय आहेत. सर्व देवी देवता भगवंतांची पूजा करतात. जेव्हा पृथ्वीवर संकट येतं तेव्हा पृथ्वी गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवांकडे जाते. सगळ्या देवी देवता त्या पृथ्वीबरोबर जातात. मग ब्रह्मदेव, पृथ्वी आणि सर्व देवी देवता मिळून श्वेतद्वीप या ठिकाणी जातात, जिथे दुधाचा समुद्र आहे. आणि त्या दुधाच्या समुद्रात महाविष्णू अनंत शेषावर झोपलेले असतात. हे चित्र आपण बघितलंय. मोठ्या सर्पावर विष्णू झोपलेले आहेत. त्यांच्या नाभीतनं एक कमळ आलेलं आहे आणि लक्ष्मी त्यांचे चरण दाबत आहे. हे चित्र पाहिलंय तुम्ही? येस. तर मग तिथे जाऊन सर्व देवी देवता भगवान विष्णूंना प्रार्थना अर्पण करतात, त्यांना प्रसन्न करतात. मग विष्णू त्यांना सांगतात की तुमच्यावर जे काही संकट आलेलं आहे ते दूर करण्यासाठी मी लवकरच अवतार घेईन. चौथी ओळ वाचा. पुढे काय लिहिलंय? भगवंतांद्वारे निर्मित असतात. देवी देवतांची निर्मिती भगवंतांनी केलेली आहे. आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनोर्जुना, म्हणजे ब्रह्मलोक पासून रसातळापर्यंत जे 14 वेगवेगळे लोक आहेत, या सगळ्यांची निर्मिती भगवान कृष्णांनी केली आहे. 5वी ओळ. देवी देवता
भौतिक जगतात असतात, भौतिक जगतात अस्तित्वात असतात. आणि भगवंत कुठे राहतात? आध्यात्मिक जगात पण राहतात आणि भौतिक जगतात पण येतात. जेव्हा ते इथे येतात तेव्हा वृंदावनामध्ये लीला करतात. मथुरेजवळ जे वृंदावन आहे ना, तिथे भगवंत लीला करतात. द्वारकेमध्ये लीला करतात, जगन्नाथपुरीला लीला करतात, मायापूरला भगवंत लीला करतात, बद्रीनाथला लीला करतात. ही स्थळं आपण पाहिली आहेत का? चारधाम यात्रा वगैरे कोणी केली असेल त्यांना माहीत असेल. तर भगवंत काय करतात? आध्यात्मिक जगतात तर राहतात, पण या भौतिक जगतात सुद्धा राहतात. पण देवी देवता कुठे राहतात? फक्त या भौतिक जगतातच त्या राहू शकतात. आध्यात्मिक जगतात त्यांना जाण्याची परवानगी नाही. 6वी ओळ, ब्रह्मांडाचा कारभार चालवण्यासाठी विभिन्न शक्तीचे प्रतिनिधी आहेत आणि भगवान सर्वोच्च परम नियंत्रक आहेत. आपण हे कसं समजू शकतो? एका मोठ्या शहरामध्ये एक नगर परिषद असते किंवा कॉर्पोरेशन असतं किंवा राज्याचं एक मंत्रिमंडळ असतं. त्या मंत्रिमंडळात एक मुख्यमंत्री असतो आणि त्याच्या हाताखाली बरेचसे वेगवेगळे विभाग सांभाळणारे छोटे छोटे मंत्री असतात. कोण पाणी खात्याचा मंत्री असतो, कोण महसूल खात्याचा मंत्री असतो, कोण जमीन खात्याचा मंत्री असतो, कोण वनमंत्री असतो, कोण खाण मंत्री असतो, कोण रस्ते मंत्री असतो. असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. ही डिपार्टमेंट का बनवण्यात आली? कोण सांगू शकेल? अशी वेगवेगळी डिपार्टमेंट या नगर परिषदेमध्ये किंवा राज्याचा कारभार चालवण्यासाठी का निर्माण करण्यात आली? जर वेगवेगळ्या खात्याचे वेगवेगळे मंत्री नसतील तर वनामध्ये समजा काही करायचं असेल तर कुठला मंत्री जाईल तिथे? पाण्याचा मंत्री जाईल का? किंवा रस्ते बांधणारा मंत्री तिथे जाईल का? नाही. यासाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे मंत्री असतात. त्याच पद्धतीने भगवंतांच्या नियंत्रणाखाली हे संपूर्ण विश्व चालवण्यासाठी वेगवेगळ्या देवी देवतांची नियुक्ती केलेली असते. पाऊस या डिपार्टमेंटचा देवता कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? पाऊस पाडणे, ज्याला इंद्र म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? इंद्र. मनावर कंट्रोल करण्याचा, आपल्या मनावर कंट्रोल करण्याची देवता कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? चंद्र. कोण आहे? चंद्र. बघा, जे वेडे असतात ना ते अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी खूप जास्त वेडेपणा करतात. का? चंद्राचा प्रभाव या दिवशी थोडा वेगळा असतो. मनावर कंट्रोल करणारी देवता आहे चंद्र. जमीन कोणाचं नियंत्रण आहे? भूदेवी. कोणाचं नियंत्रण आहे? भूदेवी, भूमाता. शेतकरी दररोज उठल्यानंतर सकाळी जमिनीला नमस्कार का करतो? किती जण आहेत शेतकरी आपल्यापैकी? सगळे शेतकरी आहेत ना. सकाळी उठल्यावर जमिनीला नमस्कार करता का? नाही करत. सगळ्यांकडनं हो नाही आलं. तर शेतकरी काय करतो? भूदेवी, तिला नमस्कार करतो दररोज सकाळी. त्याच्यानंतर प्रकाशाची देवता कोण आहे? सूर्य काय MSCB आहे? कोण आहे? सूर्यदेव. संपूर्ण विश्वाला अग्नी, उष्णता आणि प्रकाश याचा पुरवठा करतात सूर्य. तर वेगवेगळे डिपार्टमेंट सांभाळण्यासाठी वेगवेगळ्या देवी देवता आहेत, पण या सगळ्यांचा सर्वोच्च नियंत्रक भगवंत आहेत, भगवान कृष्ण आहेत. पुढे काय लिहिलंय? देवी देवता भगवंतांच्या इच्छेच्या अधीन असतात. भगवंत जशी इच्छा करतात त्याप्रमाणे या देवी देवतांना ऐकावं लागतं. भगवंत ठरवतात एखाद्या विशिष्ट भागामध्ये भयंकर पाप वाढलेलं असतं, मग त्या ठिकाणी वरुण देवतेला किंवा इंद्र देवतेला भगवंत सांगतात, पाऊस पाडण्याची जी मोटर आहे ना त्याचा स्विच ऑफ करून टाक. भगवंत काय सांगतात? पाऊस पाडण्याचा जो पंप आहे ना तुझ्याकडे त्याचा स्विच बंद करून टाक. या एरियामध्ये दुष्काळ गेला पाहिजे. का? लोकांची पाप भरपूर वाढली आहेत.
त्यांना थोडी शिक्षा झाली पाहिजे. मग काय होतो? दुष्काळ पडतो. काही ठिकाणी पाप एवढं वाढलेलं असतं तिथे भगवंत सांगतात पूर पाठवून दे. हां, धुवून टाकतात सगळ्यांना. काय करतात? सगळ्यांना धुवून काढतात. काही ठिकाणी भगवंत सांगतात पृथ्वीवर खूप पापाचा भार वाढलेला आहे, तर थोडं जरा यांना मुळासकट हलव, मग भूकंप येतो. हां, भूकंप येतो आणि उभ्या जमिनी एका क्षणात बेचिराख होऊन जातात, जमीन दोस्त होतात. तर या सगळ्या देवता भगवंतांच्या नियंत्रणाखाली, त्यांच्या आदेशाखाली काम करत असतात. पुढे पाहू. हा फॉन्ट मोठा करू, फॉन्ट मोठा करू. आपल्याला दोन्ही बघायचंय. ठीक आहे. ब्रह्मांडाचा कारभार चालवण्यासाठी विभिन्न शक्तींचे प्रतिनिधी असतात देवी देवता, आणि भगवंत काय असतात? सर्वोच्च परम नियंत्रक. भगवंतांच्या इच्छेच्या अधीन असतात देवी देवता, आणि भगवंत कसे आहेत? पूर्णपणे स्वतंत्र. एकदा एक फॉरेनर भारतामध्ये आला आणि त्याला वेगवेगळ्या देवी देवतांचा अभ्यास करायचा होता. तर तो वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गेला आणि त्यांनी पाहिलं प्रत्येक देवी देवता काहीतरी कार्य करण्यामध्ये गुंतलेली आहे. देवी काय करतेय? तर तो महिषासूर आहे, त्याला त्रिशूळ वाघावर बसून आली आणि त्रिशूळाने मारण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्या ठिकाणी पाहिलं तर शंकर भगवान संहार करण्यामध्ये गुंतलेले आहेत. या पृथ्वीवर तांडव करतायत ते, आणि या पृथ्वीचा संहार करण्यासाठी गुंतलेले आहेत. अशा बऱ्याच देवी देवतांची मंदिरं तो फिरला, आणि त्यानंतर तो एकदा कृष्णाच्या मंदिरात आला. तिथे येऊन बघितलं तर भगवान कृष्ण मस्तपैकी बासरी वाजवत उभे, काही काम करत नाही. ते म्हणले हे भगवंत असले पाहिजेत, यांना काही काम नाहीये, सगळी कामं त्यांनी सगळ्यांवर सोपवून दिलेली आहेत. हा, आणि एकदम आरामात आपली बासरी वाजवत सगळ्या भक्तांना आनंद देत उभे आहेत तिथे. तर भगवंत कसे आहेत? संपूर्णपणे स्वतंत्र आणि स्वराट आहेत, त्यांना काही काम करावं लागत नाही. देवी देवता भौतिक शरीर असल्यामुळे जन्म मृत्यू जरा व्याधी याच्यातनं त्यांची सुटका नाही. ब्रह्माजीचं सुद्धा आयुष्य आहे. किती आयुष्य आहे ह्याचं इंग्लिश कॅल्क्युलेशन मला माहिती आहे, मराठीत माहित नाही. 311 ट्रिलियन 40 बिलियन वर्ष, म्हणजे 311 या संख्येवर जर 26 शून्य लिहिली तर जो आकडा बनेल ना तेवढं ब्रह्मदेवांचं आयुष्य आहे. हां, आणि त्यानंतर या ब्रह्मदेवांचा पूर्णपणे लय होतो, महाप्रलय आणला जातो या संपूर्ण विश्वामध्ये, आणि सगळ्या देवी देवता त्यांना सुप्त रूपामध्ये महाविष्णूंच्या नाभीत म्हणजे बेंबीमध्ये ठेवलं जातं. प्रलय काळ संपल्यानंतर पुन्हा यांना निर्माण केलं जातं. तर हे देवी देवता सुद्धा, मनुष्य सुद्धा, 84 लक्ष योनी सुद्धा जन्म मृत्यू जरा आणि व्याधी याच्यातनं त्यांना जावंच लागतं, कारण त्यांचं शरीर भौतिक आहे. पुढे पाहू. भगवंत पूर्णपणे आध्यात्मिक शरीर असल्यामुळे जन्म मृत्यू जरा व्याधी यांच्या पलीकडे त्यांचं सच्चिदानंद शरीर आहे. भगवंत कधीही पहा 16 वर्षाच्या नवयुवकासारखे दिसतात. हां, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांचं पद जे आहे देवी देवतांचं हे अस्थिर आहे. इंद्र, चंद्र, वरुण, वायू हे व्यक्ती नाहीये, हे पद आहे. एकदा काय झालं, बळी महाराजांनी 100 अश्वमेध यज्ञ केले आणि त्यांना इंद्राचं पद प्राप्त होण्यासाठी त्यांनी स्वर्गावर चाल केली. सगळ्या राक्षसांना घेऊन ते स्वर्गात गेले आणि इंद्राचा दरवाजा ठोठवला. ठकठक, कोण आहे आतमध्ये? इंद्र घाबरला. तो म्हणला, अरे बळी महाराज कसे काय आले? मग त्याला कळलं बृहस्पतीकडनं की यांनी 100 अश्वमेध यज्ञ केले, त्यामुळे आता तुझं स्थान तुला खाली करावं लागेल आणि बळी महाराजांना इंद्राचं स्थान द्यावं लागेल.
आणि बळी महाराजांनी इंद्राचं पद घेतलं. कळलं? तर ही जे नाव यांचं पद कसं आहे? अस्थिर आहे. इंद्र, चंद्र, वरुण, वायू आणि भगवंत शाश्वत रूपात परम भगवान म्हणून आहेत. त्यांना काहीही कसलीही पद कोण हिरावून घेण्याची भीती नाही, कारण कोणी त्यांच्या बरोबरीचा किंवा तोडीचा नाही. काही प्रमाणात प्रकृतीच्या 3 गुणांच्या अधीन असतात. कशावरनं समजायचं? रजोगुणात, ब्रह्मदेव रजोगुणात आहेत, म्हणजे निर्मिती करणे. विष्णू जेव्हा या पृथ्वी तलावर येतात तेव्हा ते सत्वगुणात असतात, पालन पोषण करणे, सर्व जीवांचं पालन पोषण करणे हे कार्य ते स्वतःकडे घेतात. आणि शंकर भगवान तमोगुणात असतात आणि सर्व गोष्टींचा संहार करायचा. प्रलयाच्या अगोदर शंकर भगवंतांना बोलवलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं, आता तुम्ही तांडव सुरू करा तुमचं. जेव्हा शंकर तांडव सुरू करतात तेव्हा संपूर्ण विश्वामध्ये पाणी भरलं जातं. संपूर्ण विश्वास, नुसतं चिपळूणमध्ये पाणी नाही भरलं जात, संपूर्ण विश्व पाण्याखाली जातं. त्यानंतर पाणी ओसरतं आणि जर काही जीवात्मा शिल्लक राहिले असतील तर महाप्रलयाच्या नंतर सर्व विश्वामध्ये आग लावली जाते आणि जे उरलेत ते सगळे जीवात्मा नष्ट होऊन जातात. त्याला म्हणतात प्रलय. शंकर भगवान जेव्हा तांडव करतात तेव्हा ते रजोगुणाच्या अधीन असतात आणि ते तांडव नृत्य करून सर्व संहार करतात. तर अशा पद्धतीने देवी देवता काही प्रमाणात प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली असतात आणि भगवंत पूर्णपणे प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे 3ही गुणांचे स्वामी आहेत. भगवद्गीतेत भगवंत सांगतात, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. ही भौतिक प्रकृती जी आहे 3 गुणांनी बनलेली, ती माझी माया आहे आणि ती माझ्या नियंत्रणाखाली कार्य करते. आपण पुढे जाऊया. इथे कोणाला काही अडचण? देवी देवता आणि भगवंत यांच्यातला फरक आपण पाहिला. पुढे पाहू. देवी देवता आणि भगवंत यांच्या पूजेतील फरक. यांच्या पूजेतला फरक वाचाल का पहिली ओळ? भगवद्गीतेत सांगितलंय 7व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, कमी बुद्धीचे लोक काय करतात? देवी देवतांची पूजा करतात. अंतवत्तु फलम तेषाम तद्भव अत्यल्प मेधसाम. देवी देवतांकडनं जे वर आपल्याला प्राप्त होतात ना, आपण मागतो ना देवी देवतांकडे जाऊन, असा हात जोडतो आणि काहीतरी मागतो. काय मागतो आपण? काय मागतो? कल्याण कर. बर. आणि आणि बुद्धी दे, परीक्षेमध्ये पास कर, पैसे दे, आयुष्य दे. आपण मला आठवत आहे की माझ्या लहानपणी आमच्या गल्लीमध्ये एक ख्रिश्चन मुलगा होता, तो माझ्याच वयाचा होता आणि तो पाहायचा आम्ही परीक्षेला जाताना गणपतीला नमस्कार करून जातो म्हणून. तो पण करायचा नमस्कार. मी त्याला एकदा विचारलं, तू का करतो? तो म्हणे, गणपतीला नमस्कार करतो. का? बुद्धी देतो म्हणून. पण समजा एखाद्या मुलाने वर्षभर अभ्यासच केला नाही आणि परीक्षेला जायच्या अगोदर गणपती बाप्पा समोर जाऊन मला बुद्धी द्या, परीक्षेत पास कर. पास होईल का तो? नाही होणार. अंतवत्तु फलम तेषाम तद्भव अत्यल्प मेधसाम. कळलं तुम्हाला की अल्पबुद्धी लोक देवी देवतांची पूजा करतात, त्यांच्याकडे जाऊन वेगवेगळी वरदानं मागतात. पण होतं काय त्या वरदानांचं? सगळी वरदानं कालापरत्वे नष्ट होऊन जातात. किती जण देवाकडे जाऊन पैसा मागतात? पैसे दे बर का, सगळे मागतात, कोण बोलत नाही आता, मला माहिती आहे. किती काळ टिकतात हे पैसे? हो, टिकतात का? म्हणून इथे सांगितलंय अंतवत्तु फलम तेषाम. जे वर प्राप्त होतात ना आपल्याला देवी देवतांकडनं, त्या सगळ्यांचा अंत होतो.
एक काही काळ तुमच्याकडे तो वर राहील, पण नंतर तो वर नष्ट होऊन जाईल. माझ्या शेतामध्ये धान्य टाकलंय, चांगलं बहरून येऊ दे, भरपूर प्राप्ती होऊ दे मला, असं लोक म्हणतात. आणि येतं धान्य भरपूर, आणि नेमकी त्याच वेळेस टोळधाड पण येते. काय होतं? टोळधाड येते आणि सगळं आलेलं अन्न खाऊन टाकतं. सगळे टोळ किंवा जे नाकतोडे असतात ना, ते सगळं खाऊन टाकतात किंवा नाश करून टाकतात. अंतवत्तु फलम तेषाम. पण बुद्धिमान लोक भगवंतांची पूजा करतात. आता ह्याच्यामध्ये काय आहे? एक श्लोक दिलाय, अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. आता ह्याच्यामध्ये असं उदाहरण दिलं जातं, भगवद्गीतेत सांगितलंय, यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. आता काय सिस्टीम आहे मला माहित नाही. पूर्वीच्या काळी गावामध्ये वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या विहिरी असायच्या. एक विहीर कपडे धुण्यासाठी, एक विहीर भांडी घासण्यासाठी, एक विहीर गुरं धुण्यासाठी, एक विहीर पिण्याच्या पाण्यासाठी. तुमच्या गावात होत्या का अशा काही वेगवेगळ्या विहिरी? नाही, पण गावामध्ये असायच्या. पूर्वी असायच्या. वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या विहिरी असायच्या. जे पिण्याचं पाणी असायचं ना, तिथे जाऊन कोणी जाऊन कपडे नाही धुवायचं किंवा गुरे धुवायची नाहीत. तिथे फक्त पिण्याचं पाणीच असायचं. पण आता बघा, एखाद्या गावातनं जर वाहती नदी असेल तर त्यांना वेगवेगळ्या विहिरी ठेवण्याची आवश्यकता आहे का? नाही की नाही? एकच नदी सर्व काम करू शकते का नाही? काय पाणी वाहतंय, गुरं धुतली तुम्ही तर ते पाणी वाहून निघून जाणार आहे, परत शुद्ध पाणी येणारच आहे तुमच्याकडे. त्याच पद्धतीने जर आपल्याला साधे वर जरी मागायचे असतील तर ते डायरेक्ट भगवंतांकडनं आपण मागू शकतो. काय करू शकतो? डायरेक्ट भगवंतांकडे मागू शकतो. बुद्धी पाहिजे मला, परीक्षेत पास व्हायची इच्छा आहे, मग डायरेक्ट भगवंतांकडे जा ना. काय होईल? त्यांच्याकडनं वर जर प्राप्त झाला ना तर त्याचा कधी नाश होणार नाही. नेहाभिक्रम नाशोस्ती. ह्याच्यावरनं आपण समजू शकतो बुद्धिमान लोक काय करतात? भगवंतांची पूजा करतात. दुसरी ओळ काय लिहिली आहे? मिळणारे लाभ भौतिक असतात, क्षणभंगूर असतात. परत तोच श्लोक सांगण्यात आलेला आहे, 7वा अध्याय 23वा श्लोक, की जे काही लाभ प्राप्त होतात हे काही काळच टिकतात. बरोबर का नाही? म्हणून आपल्याला दरवर्षी पूजा घालावी लागते. काय करावी लागते? दरवर्षी पूजा घालावी लागते. नाहीतर जर हे लाभ मिळतात ना आपल्याला, हे कायम टिकणारे मिळाले असते तर मनुष्याने आयुष्यात एकदाच पूजा केली असती ना त्यांची. काय तुमचं काय म्हणणं आहे? एकदाच पूजा करायची, सगळे लाभ प्राप्त करायचे आणि ते कधी संपणारच नाहीत. पण असं होत नाही ना. म्हणून देवी देवतांची आपल्याला कायम पूजा करत राहावी लागते, तर आपल्याला ते वर प्राप्त होतात. आणि ते टिकतात किती काळ? जास्तीत जास्त 1 वर्ष. परत दुसऱ्या वर्षी पूजा करा, नाही करा, बघू वर मिळेल का तुम्हाला? नाही मिळत. मग मिळणारे लाभ भौतिक आणि क्षणभंगूर असतात. भगवंतांची पूजा केल्याने शाश्वत लाभ नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. थोडी जरी भगवंतांची सेवा केली ना तरी मिळणारा लाभ हा शाश्वत काळासाठी टिकतो आणि त्याचा कधी नाश होत नाही. हा भगवंतांची पूजा करण्याचा लाभ आहे. पुढे पाहू. भगवंतांच्या आज्ञेशिवाय देवी देवता वरदान देऊ शकत नाहीत. भगवद्गीतेत 9व्या अध्यायात सांगितलंय, स तया श्रद्धया युक्त तस्याराधन मीहते लभतेच ततः कामान मय्येव विहितान हितान. असं 25व्या श्लोकात भगवंत 9व्या अध्यायात सांगतात
तुम्हाला देवी देवतांमार्फत जे काही वर प्राप्त होतात ते सगळे वर मी सँक्शन केलेले असतात, त्याची परवानगी मी दिलेली असते. हां, कशावरनं समजू शकतो आपण? समजा या राज्याचे जे ऊर्जा मंत्री आहेत त्यांनी ठरवलं की कळमुंडी गावाला 24 तास विजेचा पुरवठा करायचा, कधीही वीज खंडित नाही करायची, असा त्यांनी जर आदेश काढला, तर इथल्या एरियाचा जो इंजिनियर आहे ना MSEBचा, त्याची बिशाद आहे का तुमचे पॉवर बंद करण्याचा? हां, तो बंद करू शकतो का? नाही करू शकत. त्याच पद्धतीने ही सगळी वरदानं जी आहेत हे भगवंत आपल्याला देतात आणि त्या देवी देवतांमार्फत आपल्याला ती पुरवली जातात. आणि भगवंतांमध्ये काय आहे? सर्व वरदाने भगवंतांद्वारेच दिली जातात. हा फरक आहे. गती काय होते? देवी देवतांची पूजा केल्याने आपली गती काय होते? यांती देव व्रतान देवान, पितृन यांती पितृव्रता, भूतानी यांती भूतेज्य, यांती मद्या जिनोपिमाम. जे देवी देवतांची पूजा करतात ते त्यांच्या लोकामध्ये जातात. यांती देव व्रतान देवान. पितृन यांती पितृव्रता. जे पितरांची पूजा करतात ते पितृलोकात जातात. भूतानी यांती भूतेज्य. भूत पिशाच ह्यांची पूजा करणारे आहेत का आपल्या गावात? आहेत ना? मग ते कुठे जातात माहिती का? भूत योनीमध्ये जातात. आणि भगवान कृष्णांची पूजा करणारे कुठे जातात? गोलोक धाम वृंदावन, भगवंतांचं जे सर्वोच्च धाम आहे ना तिथे जातात. मग आपल्याला कुठं जायचंय? हां, आपल्याला कुठं जायचंय? काय ठरवलंय आपण? हां, कुठं जायचं? हां, तुकाराम महाराजांचं हे आहे, जाऊ देवाची या गावा. ऐकलंय का भजन आहे? घेऊ तेथेची विसावा, जाऊ देवाची या गावा. हां, तर जी इच्छा आपण करू त्या ठिकाणी भगवंत पोचवतील आपल्याला. भूत योनीत जायचंय, भूतांची पूजा करा, जाल भूत योनीमध्ये. पितरांची पूजा करताय, पितृलोकात जाल. देवतांची पूजा करताय, देवलोकात जाल. माझी पूजा केली तर माझ्या धामात याल. आता आपण ठरवायचं कोणाची पूजा करायची ते. हां, तर पुढे पाहू. गती काय होते? परमधाम प्राप्त होते. 8व्या अध्यायात भगवंत सांगतात अशा लोकांना कुठलं धाम प्राप्त होतं? परमधाम प्राप्त होतं, ज्याच्यातनं त्यांना परतून परत कधी यावं लागत नाही. बाकी सगळ्या लोकातनं आपल्याला इथे पुन्हा परतून यावं लागतं. जरी स्वर्गात जरी गेलो आपण पुण्यकर्म करून स्वर्गात जरी गेलो, हेवनली प्लॅनेट्स, जेव्हा आपल्या पुण्यकर्मांचा साठा संपेल तेव्हा स्वर्गातनं परत खाली हाकलून दिलं जातं. तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती, एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना, गतागतम काम कामा लभन्ते. भगवद्गीतेत सांगितलंय. पुण्याचा साठा झाला की ते उपभोगण्यासाठी स्वर्गलोकात पाठवलं जातं आणि तिथे तुम्ही हळूहळू हळू आपला पुण्याचा साठा कमी करत असता, संपवत असता आणि ऐशो आराम उपभोगत असता. पुण्याचा साठा संपला की परत हाकलून दिलं जातं. कुठे? क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. पुन्हा या मृत्यूलोकात पाठवलं जातं आपल्याला. पण भगवंतांच्या धामाचं वर्णन काय आहे? जन्मकर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुना. केवळ भगवंतांच्या लीला ऐकणे आणि भगवंतांच्या जन्माबद्दल माहिती करून घेणे, या 2 क्रिया केल्याने तुम्ही शाश्वत भगवत धामात जाता, जिथनं पुढे परतून यावं लागत नाही आपल्याला. हां, इथे परतून येण्याचा
काय तोटा आहे माहिती का आपल्याला? इथे पुन्हा परतून येण्याचा काय तोटा आहे माहित आहे कोणाला? काय तोटा आहे? तोटा काय? विसरलो आपण पहिल्या दिवशी शिकलेलं. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानो दर्शनम. इथे आलात की पुन्हा मृत्यू येणार, 25 पैशाची सर्कस पाहावी लागणार, पुन्हा व्याधी येणार, पुन्हा म्हातारे होणार. मग कोणाची इच्छा आहे ही करायची, परत करायची इच्छा आहे कोणाची? जायचं ना भगवंतांच्या धामात, पुन्हा रिटर्न तिकीट नाही तिकडनं, कायमस्वरूपी आनंद. कोणाला नकोय? सगळ्यांना हवाय ना? येस, त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. देवी देवता मुक्ती देण्यासाठी असमर्थ आहेत का? ते स्वतःच भौतिक जगतात आहेत. हिरण्यकश्यपूनी उग्र तपश्चर्या केली आणि त्यांनी अमरत्व प्राप्त व्हावं अशी इच्छा केली, म्हणून तो ब्रह्मदेवांकडे गेला. मला अमर व्हायचंय. ब्रह्मदेव म्हणाले, अरे माझ्या बाटलीवर सुद्धा एक्सपायरी डेट लिहिलेली आहे. काय लिहिलंय? औषधाच्या बाटलीवर लिहिलेली असते ना एक्सपायरी डेट, या तारखेनंतर हे औषध पिऊ नये, आरोग्यासाठी हानिकारक. ब्रह्मदेव म्हणाला, अरे मीच मरणार आहे, मी तुला कसा अमर बनवणार? देवी देवता सुद्धा भौतिक जगताच्या कक्षेत असल्यामुळे त्यांनाही एका विशिष्ट काळी देह सोडावा लागतो. त्यामुळे ते आपल्याला मुक्ती कशी काय देऊ शकणार? ते स्वतःच बांधलेले आहेत, मग ते दुसऱ्याला मुक्त कसे काय करू शकतील? भगवंत, केवळ भगवंत मुक्ती देऊ शकतात. मुक्ती प्रदाता सर्वेशाम विष्णुरेव न संशयः. केवळ भगवान कृष्ण किंवा विष्णू आपल्याला मुक्ती प्रदान करू शकतात, अन्यथा कोणीही आपल्याला मुक्ती देऊ शकत नाही. त्यांच्याकडे तो अधिकार नाही. जे मागतात ते देण्यासाठी बाध्य असतात देवी देवता. देवी देवतांकडे जावा, त्यांना ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या त्यांना अर्पण करा आणि तुम्ही जे मागाल ते तुम्हाला देतात. पण ह्याच्यातनं खूप मोठा तोटा होतो. कसा होतो ते मी तुम्हाला एका स्टोरीतनं सांगतो. आणि भगवंत जे आवश्यक आहेत तेच देतात. जे तुमच्यासाठी हितकारक नाही ना, ते तुम्हाला भगवंत कधीही देणार नाहीत. आता उदाहरण देतो तुम्हाला, आता गोष्ट सांगतो. एक लहान मुलगा समजा, त्याला 10 रुपयाची नोट मिळाली. तर तो विचार करतो, माझ्या हातात 10 रुपये आहेत, तर मी काय करतो? दुकानात जातो, त्या दुकानदाराला सांगतो, ही 10 रुपयाची नोट घ्या आणि मला कॅडबरी द्या. दुकानदार काय करतो? 10 रुपयाची नोट घेतो, त्याला कॅडबरी देतो आणि तो मुलगा कॅडबरी खात खात घरी येतो. दुसरी कंडिशन लक्षात घ्या. 10 रुपयाची नोट मिळाली आहे. जर त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा या 10 रुपयाची कॅडबरी खाऊ का? तर बाबा काय करतील? बाबा त्याला म्हणतील, अरे बाळा, कॅडबरी खाल्लीस तर तुझे दात किडतील. काय होईल? तुझे दात किडतील आणि पुढे आयुष्यभर तुला किडक्या दातांनी राहावं लागेल, ज्याचा तुला खूप त्रास होईल. मग वडील सहजासहजी त्या मुलाला स्वतःचं नुकसान करून घ्यायचंय, पण वडील करू देतील का? नाही. ते काय करतील तर त्याला ज्ञान देतील. काय करतील? ज्ञान देतील आणि सांगतील, तू कॅडबरी नाही खाल्ली पाहिजेस, कारण कॅडबरी खाल्लीस तर तुझे दात किडणार आहे. मग याच्या ठिकाणी तो मुलगा वडिलांना न विचारता डायरेक्ट दुकानदाराकडे गेला, तर दुकानदाराला तुमचे दात किडोत अथवा पडोत काही घेणं देणं आहे का? काही घेणं देणं आहे का? तो म्हणेल, मला माझे 10 रुपये दे, तुला तुझी कॅडबरी घे. काय गोंधळ घालायचा तो घाल. कळलं? त्याच पद्धतीने जेव्हा आपण देवी देवतांकडे जातो आणि त्यांच्याकडनं वेगवेगळी वरदानं मागतो, तर त्यांना जे आवश्यक असतं ते तुम्ही दिलत ना, त्या पूजेतनं
तर ते त्याचा स्वीकार करतील आणि तुम्हाला वर देऊन टाकतील. मग त्या मिळालेल्या वराचा तुम्ही सदुपयोग करताय का दुरुपयोग करताय ह्याच्याशी त्यांना देणं घेणं नाही. हिरण्यकश्यपूनी अशाच पद्धतीचे वर मागून घेतले. मला दिवसा मृत्यू नको यायला, मला रात्री मृत्यू नको यायला, सगळ्या गोष्टी माझ्या तालावर चालल्या पाहिजेत. हिरण्यकश्यपूचा एवढा दबदबा होता संपूर्ण त्रिभुवनावर. सगळ्या देवी देवतांना त्यांनी आपल्या कंट्रोलमध्ये करून ठेवलेलं होतं. त्याचं एक उदाहरण सांगतो. हिवाळ्याच्या काळामध्ये हिरण्यकश्यपू विचार करायचा, मला आत्ता ताजे आंबे पाहिजेत, फ्रेश पिकलेले आंबे पाहिजेत. आता डिसेंबर किंवा हिवाळ्याचा सीझन हा आंबा पिकण्याचा सीझन आहे का? नाही. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे. तर त्याच्या भीतीला घाबरून आंब्याचं झाड आंबे उत्पन्न करायचं आणि त्याला आंबे खायला घालायचं. का? त्याचा कोप नको माझ्यावर. त्याच पद्धतीने एखादा समाजकंटक किंवा समाजाला घातक असणारा व्यक्ती जर देवी देवतांची पूजा करायला गेला आणि त्यांनी एखादा विशिष्ट देवी देवतेकडे जाऊन सांगितलं, मला प्रचंड बळ पाहिजे आणि तुला काय पाहिजे? बकरा कापायला. ठीक आहे, तुझ्या समोर बकरा कापतो. म्हणून त्यांनी त्या देवी देवताला जे पाहिजे ते देऊन टाकलं आणि बल प्राप्त केलं. काय केलं? बळ प्राप्त केलं आणि आपल्या समाजात परत येऊन समाजामध्ये उत्पात माजवण्याचा प्रयत्न केला. तर देवी देवताला तो जे काही करतोय त्याच्याशी काही देणं घेणं आहे का? काही देणं. तू काय करायचं ते कर, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मग अशा पद्धतीचा तो बलवान आसुरी वृत्तीचा माणूस समाजात येईल, दिवसा ढवळ्या आपल्याला लुटेल, आपल्या आया बहिणींना उचलून नेईल. हे चालेल का आपल्याला? मग अशा पद्धतीने प्राप्त झालेले वर तो समाज विघातक कामामध्ये वापरेल. चालेल आपल्याला? चालेल का? भगवंत कोणीही त्यांच्याकडे काही मागायला जा, त्याला ती गोष्ट खरोखर आवश्यक असेल तरच भगवंत देतात, नाहीतर देत नाही. हा भगवंत आणि देवी देवतांमधला फरक आहे. शंकर भगवंतांकडे गेले रावण, आणि त्यांना घोर तपश्चर्या करून प्रसन्न करून घेतलं. आणि प्रसन्न झाल्यानंतर शंकर भगवान म्हणाले, काय पाहिजे ते माग, मी तुझ्यावर आता संतुष्ट आहे. रावणाची वृत्ती काय होती माहितीये? तुमची पत्नी मला उपभोगायची, कृपा करून मला तुमची पत्नी द्या. काय वाटतं तुम्हाला? ही मागणी कशी आहे? कशी आहे मागणी? ही चांगली आहे का निंद्य मागणी आहे? असुर लोक असेच असतात, जे राक्षसी मनोवृत्तीचे असतात ना, ते देवी देवतांकडे जातात, आपल्याला पाहिजे असेल ते वर मागून घेतात त्यांना संतुष्ट करून, आणि त्या वरांचा दुरुपयोग करतात. आणि देवी देवता त्यांना जे पाहिजे ते वर देऊन मोकळे होतात, भगवंत देत नाहीत. फरक कळला तुम्हाला? जे त्या व्यक्तीसाठी योग्य असेल तरच भगवंत त्याला देतात. म्हणजे भगवंत एखाद्या आई वडिलांप्रमाणे आपली काळजी घेतात. कशी काळजी घेतात? आई वडिलांसारखी. जर एखादा मूल म्हणत असेल की जाणून बुजून मला खड्ड्यात पडायचंय, तर आई वडील पडू देतील का? नाही पडू देणार. तर त्याला ते काय करतील? मार्गदर्शन करतील, त्याला ज्ञान देतील आणि सांगतील, तू जो मार्ग स्वीकारलायस हा मार्ग चांगला नाहीये, तर कृपा करून हा मार्ग तू सोडून दे. या पद्धतीने भगवंत आपली काळजी घेतात. हा फरक आहे देवी देवतांची पूजा करणे आणि भगवंतांची पूजा करणे ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये एक चैतन्य महाप्रभूंचं वचन दिलंय, जे आवश्यक आहे तेच प्रदान करतात. आम्ही विद्या येई मूर्खे विषय केन दिबा, स्वचरणामृत दिया विषय भुलाईबा. असं भगवंतांचं कार्य असतं. म्हणजे काय? बुद्धी नसलेला मनुष्य भगवंतांकडे जातो आणि सांगतो, मला विषय भोग उपभोगायचा आहे.
काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर याच्याशी अनुषंगाने असलेले सर्व विषय भोग जे आहेत ना, ते मला भोगायचे. तर त्यासाठी मी तुमची पूजा करतोय, तर मला हे वर द्या. भगवंत असे वर देत नाहीत. त्यासाठी ते काय करतात? स्वचरणामृत दिया विषय भुलाईबा. म्हणजे काय करतात भगवंत? तर त्या तो मागायला आलेला असतो काहीतरी विघातक गोष्टी, त्याच्याऐवजी भगवंत काय करतात? स्वतःची कृपा त्याला देतात. त्याच्या डोक्यात जे मेंदूत चाललेलं असतं ना विघातक कृती करण्याचं, त्या गोष्टीचा विसर पाडतात त्याला आणि त्याला परत पाठवून देतात. म्हणजे तो काय विसरूनच जातो. गेलेला असतो भगवंतांकडे काहीतरी विघातक गोष्टी मागण्यासाठी. भगवंत त्याला आपली कृपा अशी देतात की तो काय मागायला गेला हे विसरूनच जातो आणि रिटर्न येतो. म्हणजे विघातक कृतीमध्ये भगवंत त्याला पडू देत नाहीत, त्याच्या हातनं पाप कर्म होऊ देत नाही. या उलट रावण आणि हिरण्यकश्यपू, एक ब्रह्मजयींकडे गेला, एक शंकराकडे गेला. दोघांकडनं वर प्राप्त करून घेतले दोघांनी, आणि दोघांनी या समाजामध्ये उत्पात माजवला. दोघांनी काय केलं? या समाजामध्ये उत्पात माजवला. रावणाला प्रभू रामचंद्र नको होते. रावणाला कोण हवं होतं? कोण हवं होतं? त्यांची पत्नी हवी होती भोगण्यासाठी. कळलं? अशा पद्धतीचे लोक जे देवी देवतांकडे जातात आणि देवी देवतांना प्रसन्न करून त्यांचे वर प्राप्त करून घेतात, ते लोक समाजामध्ये केवळ उत्पात माजवतात. पण भगवंतांकडे जर कोणी गेलं तर भगवंत त्याचा ब्रेन वॉश करून टाकतात आणि त्याला बुद्धी देतात. ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती. ते त्याला बुद्धी देतात आणि त्याच्यासाठी जे योग्य असेल तेच त्याला देतात. आपलं मूल त्याला जत्रेत आपण घेऊन गेलो किंवा बाजारात घेऊन गेलो तर दिसेल ती गोष्ट मागत असतं का नाही? आहे पाहिजे, फुगा पाहिजे, पिपाणी पाहिजे, खेळणं पाहिजे, बाहुली पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. आई बाबा सगळ्या गोष्टी देतात का? देतात का? नाही, पैसे असले तरी सगळ्या गोष्टी देतात का? नाही. त्याला ज्या गोष्टी अपायकारक आहेत ते कधी देणार नाहीत त्याला. आणि त्याच्यासाठी जी योग्य गोष्ट असेल ते मात्र त्याला निश्चित देतील. तो म्हणेल मला चॉकलेट खायचंय, पण आई म्हणेल नको, चॉकलेट नको खाऊस, त्याच्याऐवजी तर सफरचंद घेऊन देते, चांगलं सफरचंद कापून देते, ते सफरचंद खा. काय फरक आहे चॉकलेट देण्यामागे आणि सफरचंद देण्यामागे? काय फरक आहे सांगा? त्याचं आरोग्य बिघडेल आणि सफरचंदानी त्याला जीवनसत्व प्राप्त होतील, हे आईला माहीत असतं. मग सगळ्या मुलांच्या मागण्या आई पूर्ण करते का? नाही करत. त्याच पद्धतीने मूल काहीही मागेल किंवा अभक्त किंवा असुर काही मागतात भगवंतांकडे, भगवंत सगळ्या मागण्या पूर्ण करत नाहीत. त्याच्यासाठी जी योग्य मागणी आहे तेवढीच पूर्ण करतात. कळलं आपल्याला? कोणाला काही शंका कोणाच्या मनामध्ये? काही प्रश्न? या 2 स्लाइड ज्या होत्या ह्या थोड्या फिलॉसॉफिकल स्लाइड होत्या, ह्याच्यात तत्व समजून घेण्याचा भाग होता. म्हणून थोडंसं कठीण वाटलं असेल तुम्हाला, कदाचित थोडं कठीण वाटलं असेल, पण फायनली आपण समजू शकतो भगवंत आपलं कधी नुकसान करत नाही. आपल्याला जे योग्य आहे तेच आपल्याला देतात. पुढे जाऊया. यस, काय लिहिलंय? मी कोण आहे? काय होतो अर्थ याचा? काय होतो अर्थ? बघा, आता मी तुम्हाला वेगवेगळ्या लोकांची प्रोफाईल दाखवतो. कोण बोललं? येस, खूप छान, थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा, धन्यवाद. तर पहिल्या चित्रामध्ये एक मॅनेजर दाखवलाय, जणू आपल्याला 10 हात आहेत आणि 10 हातांनी कार्य करतोय. दुसऱ्या चित्रामध्ये एक शिक्षिका दाखवली शाळेत. तिसऱ्या चित्रामध्ये एक फोटोग्राफर बाई दाखवली आहे. चौथ्या चित्रामध्ये सिक्युरिटी गार्ड दाखवलाय. 5व्या चित्रात रिक्षावाला दाखवलाय.
आणि 6व्या चित्रात भाजीवाला दाखवला आहे. हा, आणि खाली काय लिहिलंय माहिती का? वाचा ते वाक्य. हा, जर आपल्याला कळलंच नाही मी कोण आहे, तर आपलं कार्य आपण करू शकू का? नाही करू शकणार. फोटोग्राफर माणसाला हे माहीत पाहिजे, अरे मी फोटोग्राफर आहे, तरच तो त्याचं कार्य नीट करू शकेल, नाहीतर तो नाही करू शकणार. फोटोग्राफरला सांगितलं तुझा कॅमेरा इकडे ठेव आणि ठेल्यावर जाऊन भाजी विक, तो करू शकेल का? नाही करू शकणार. आणि शाळेत ती शिक्षिका आहे, तिला सांगितलं मुलांना शिकवणं बंद कर आणि खाली रिक्षावाला आहे ना त्याची रिक्षा घे आणि रिक्षा चालव, ती चालवू शकेल का? नाही. प्रत्येकाला त्याची विहित कामं भगवंतानी नेमून दिलेली आहेत. कशी आहेत? नेमून दिलेली आहेत. आणि त्याच्यासाठी आपली भूमिका काय आहे हे आपल्याला कळणं आवश्यक आहे. तुमच्या गावामध्ये नाटकं होतात का? दशावतार किंवा हे अशी काही वग वगैरे म्हणतात तसं होतात ना? वग म्हणतात ना त्याला, काय म्हणतात? हा, वग म्हणतात. आणि त्याच्यात वेगवेगळी पात्र असतात का नाही? कुठली कुठली पात्र असतात? कोण कोण असतं त्याच्यात? असे देवी देवता वगैरे असतात, हे असतात. आता समजा एका माणसाला सांगितलं तू राम आहेस बर का, आणि तो आपलं रामाचं काम सोडून हनुमानाचं काम करायला लागला, तर जो हनुमान ऑलरेडी येतो, अरे अरे हे माझं काम आहे, तू काय करतोय? हा, असं गोंधळ निर्माण होईल. त्याच पद्धतीने आपल्याला माहीत पाहिजे मी कोण आहे. हे जर आपल्याला माहीत पडलं तर आपण आपलं काम व्यवस्थित करू शकू. या अनुषंगाने भगवंतांनी आपल्याला या जगामध्ये वेगवेगळी कामं नेमून दिलेली आहेत. आता मला जाणीव करून घ्यायची, माहिती करून घ्यायची. इथे उपस्थित असलेल्यांनी हात वर करून सांगायचं माझं कार्य काय, मी काय करतो ते. कोण सांगेल पहिल्यांदा? प्रभूजी तुम्ही सांगा. तुम्ही कोण आहात? तुम्ही दुकान चालवता. हे समोर दुकान तुमचं आहे ना? हा, मग तुम्ही म्हणू शकता मी दुकानदार आहे, बरोबर का? तर तुम्ही ते काम योग्य करू शकता. तुम्ही शेती, आता येताना शेतीत दिसले होते मला हे, आणि काहीतरी करत होते. अजून कोण काय काय वेगळा प्रोफेशन कोणाचा? येस माताजी तुमचा? हा, येस, माताजी काय करतात तर छान कपडे शिवतात आणि त्यांना त्यांची भूमिका माहीत आहे. भूमिका माहिती आहे म्हणून ते त्यांचं काम व्यवस्थित करू शकतात. जर त्यांना त्यांची भूमिकाच माहीत नसती तर त्या त्यांचं काम व्यवस्थित करू शकल्या असत्या का? नसत्या करू शकल्या. प्रभूजी तुम्ही काय करता? भक्ती मार्गामध्ये आहे. भक्ती मार्गात आहे आणि व्यवसाय. हा, प्रभूजींचा YouTube चॅनल आहे स्वतःचा. याची त्यांना पूर्ण कल्पना आहे म्हणून ते त्यांचं काम व्यवस्थितरित्या करू शकतात. प्रभूजी तुम्ही? हो, वंडरफुल. प्रभूजींचा एक व्यवसाय आहे, तर तो त्यांचा व्यवसाय ते करतात आणि त्यांना माहिती आहे माझ्या व्यवसायामध्ये काय कौशल्य लागतं, ते त्यांना माहीत असल्यामुळे तो ते व्यवसाय करतात. तर या समाजामध्ये प्रत्येकाला भगवंतानी काही ना काहीतरी व्यवसाय नेमून दिलेला आहे आणि त्या व्यवसायाच्या अनुषंगाने आपण आपलं कार्य करायचं आहे. ही स्लाइड तुम्ही काही काळापुरती आपल्या मेमरीमध्ये रिझर्व ठेवा. काय करा? रिझर्व ठेवा. पुढे 10-12 स्लाइड नंतर ह्या स्लाइडचा परत रेफरन्स येणार आहे. त्यावेळेस पुन्हा आठवण्यासाठी तुम्हाला त्रास पडायला नको म्हणून हे आत्ता भूमिका मी तुम्हाला समजावून सांगितली. पुढची स्लाइड पाहू आपण. जीवन क्षणभंगूर आहे, कसं समजायचं? काय करतोय? हा, खाली काय लिहिलंय? हे दृश्य तुम्ही बघितलंय का कधी? हे दृश्य बघितलंय? कुठे बघितलंय? कसायाच्या दुकानाच्या बाहेर. कसायाच्या दुकानाच्या बाहेर असे बकरे लाईनीत लावलेले असतात आणि त्यांच्या समोर गवत टाकलेलं असतं. हा,
त्यांच्यासमोर काय केलेलं असतं, हे गवत टाकलेलं असतं असं, आणि ते बकरे बघत असतात. 1 नंबर स्विच ऑफ, दुसरा नंबर स्विच ऑफ, माझा 5वा नंबर आहे. तरी तो काही हालचाल करत नाही. एक एक बकरा मरतोय हे मी पाहतोय, तरी गवत खाण्यात मागं नाही. 10 मिनिटानंतर हीच सुरी माझ्या गळ्यावर चालणार आहे. बुद्धीच नाही ना. काय? बुद्धी नाही. जीवन क्षणभंगूर आहे. नारद मुनींनी युधिष्ठिर महाराजांना प्रश्न विचारला की जगातली सर्वात आश्चर्याची गोष्ट कुठली? त्याच्यावर छान उत्तर मिळालं. अहनि अहनि भूतानि गच्छन्ति यमालयम शेषस्थावरमिच्छन्ति किम मृत्यू ततश्च किम. म्हणजे काय? मनुष्य, मी काय बोलतोय हे लक्ष देऊन ऐका, फार महत्वाचं वाक्य आहे. मनुष्य आपल्या आजूबाजूला अनेक लोकांना मरताना पाहत असतो. तरीही जर त्याला प्रश्न विचारला तू कधी मरणार आहेस, तर तो म्हणतो बाकी सगळे मरतील, मी कधी मरणार नाही. हा, किती जणांना पटलं हे? हा, शेजारचा हा तो मेला, इकडचा तो मेला, तुझे चुलते ते मेले, तुझे आजोबा तेही मेले, तू नाही, मी नाही मरणार. हा, जगातलं सर्वात मोठं आश्चर्य. दिवस रात्र आपल्या आजूबाजूच्या अनेक लोकांना तो मरताना पाहत असतो, तरी मी मरणार नाही. ह्या चित्रात आणि ह्या चित्रात काही फरक आहे का? हा, आहे का काही फरक? आहे का नाही? काही फरक नाही. आपणही काय करतोय? तेच करतोय जो तो बकरा करतोय. मृत्यू समोर दिसतोय, तरीही इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये मग्न आहे ना. दयनीय अवस्था आहे ना आपली. किती जणांना मान्य आहे आपली अवस्था दयनीय आहे? येस. तर जीवन कसं आहे? क्षणभंगूर आहे. कधी मृत्यू येईल माहितीये कोणाला? नाही माहिती. मग एवढं असून सुद्धा हा मृत्यू माझ्या आयुष्यात पुन्हा येणार नाही याच्यासाठी किती जण प्रयत्न करत आहेत? हा, का माहितीये का? प्रत्येकाला गॅरंटी आहे तो मरेल, मी नाही मरणार. हा, ही खूप मोठी दयनीय अवस्था आहे आपली. ह्याच्यासाठी प्रयत्न करायचे. आता भगवद्गीतेचा मूळ विषय सुरू होतो. आत्म्याच्या अस्तित्वाचे वैज्ञानिक प्रमाण. आत्म्याच्या अस्तित्वाचे वैज्ञानिक प्रमाण, सायन्स ऑफ सोल. आत्म्याचा पुरावा किंवा आत्म्याचं विज्ञान. आता सांगा, पहिल्या चित्रात काय दिसतंय? त्या बाईला काय होतंय? उकडतंय ना, गरम होतंय, म्हणून ती असा पंख्यानी हवा घालून घेते. दुसऱ्या चित्रात बर्फ पडतोय म्हणून हा माणूस कुडकुडतोय. तिसऱ्या चित्रात त्याला सर्दी झाली म्हणून शिंकतोय. चौथ्या चित्रात खोकतोय. आता मला सांगा, हे काय? हा, हे काय आहे? काय आहे? प्रेत आहे. वर 4 होणाऱ्या गोष्टी ह्याला होतात का? का नाही होत? हा, नाही, पण आता होत आहेत का? का नाही होते? आता का नाही होते? ऐकलं नाही मी, जोरात बोला.
आत्मा निघून गेला, मेला तो. अजून ऐकलं नाही, जोरात बोला. आत्मा निघून गेला. आत्मा निघून गेला. हा, आता मला सांगा काय लिहिलंय? सामान्य ज्ञान. ह्याच्यासाठी आपल्याला काही शाळेत जाऊन शिकावं लागलं का? प्रत्येकाला कळलं ना. याला म्हणतात सामान्य ज्ञान. तो गेला आहे. जेव्हा एखादा जातो ना तेव्हा गावातली लोक काय म्हणतात, अरे रे बिचारा गेला रे, चांगला होता. कोण गेला? हा तर तिथेच पडलाय की. वरचा कपडा काढून बघा, चेहरा बघा, तोच असतो ना. मग कोण गेला? कोण गेला? हा, आत्मा गेला. 100% गॅरंटेड. कोणाचं दुसरं काही मत आहे? नाही ना. चैतन्य शक्ती गेली. हा, म्हणजे आत्मा शरीर सोडून निघून गेला. मग आपण कोण आहोत? शरीर आहोत का आत्मा आहोत? मग आपण कोण आहे? आपण कोण आहोत? आपण आत्मा आहोत का शरीर आहोत? 100% छाती ठोकपणे. मी आत्मा हे असे हृदयी, ज्याचे ठाई नाही ते डोई सकट बुडबुडून मेले. हरी बोल. तालिया. थँक्यू. सगळ्यांची खात्री पटली का? आता मला सांगा, ह्या बाईला उकडतंय, हा, ह्याला थंडी वाजतीये, याला सर्दी झाली, याला खोकला येतोय, ह्या गोष्टी ह्याला होतात का? हा, आता नाही. त्याला उकडतं का? नाही. त्याला थंडी वाजते का? काही नाही. त्याला सर्दी होते का? त्याला खोकला येतो का? नाही येत. मग जेव्हा शरीरामध्ये आत्मा असतो ना तेव्हाच या गोष्टींची जाणीव होते. जेव्हा आत्मा शरीर सोडतो तेव्हा शरीर तर तिथेच पडलेलं असतं ना. मग सोडून कोण जातो? सामान्य ज्ञान. ह्याच्यावरनं आपण समजू शकतो की मी हे शरीर नाही, मी आत्मा आहे. किती जणांची ठाम समजूत आहे? सगळ्यांची? काही जणांचं अजून निश्चिती वाटत नाही मला, गोंधळलेले आहे. हा, गोंधळलेले वाटताय. ठीक आहे, गोंधळलेत ना. तुमचा गोंधळ दूर करण्यासाठी पुढची स्लाइड दाखवतो. आत्म्याच्या अस्तित्वाचे वैज्ञानिक प्रमाण. वाचा काय लिहिलंय? दोन्ही शरीर रस्त्यावर आहेत. मग दोन शरीरामध्ये फरक काय आहे? जिवंत शरीर वजा चेतना म्हणजे मृत शरीर. या मनुष्याच्या शरीरात आत्मा अजून आहे, या शरीरामध्ये आत्मा शरीर सोडून गेलाय. मग महत्वाचं कोण आहे? शरीर का आत्मा? हा ना. गॅरंटेड का? खात्री पटली का? पुढे जाऊ. आत्म्याच्या अस्तित्वाचं वैज्ञानिक प्रमाण. मृत्यू नजीकचे अनुभव. ह्याला इंग्लिशमध्ये नियर डेथ एक्सपिरियन्स असं म्हटलं जातं. आणि जेव्हा एखादी व्यक्ती मरणप्राय अवस्थेमध्ये असते ना तेव्हा त्याला ह्या गोष्टीचा अनुभव येतो. ह्याच्यावर खूप मोठं सायन्स उपलब्ध आहे, खूप मोठं विज्ञान उपलब्ध आहे, मोठमोठाली पुस्तकं उपलब्ध आहेत. अशा मृत्यू जवळ जाऊन आलेल्या लोकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलंय आम्हाला असा अनुभव झाला की काही काळासाठी या शरीरातनं आम्ही बाहेर आलेलो होतो. मोठमोठे सर्जन म्हणजे शल्य विशारद जे असतात ना त्यांच्या ऑपरेशन टेबलवर
इथे दाखवलंय ऑपरेशन टेबलवर, हे बघा. इथे हे सर्जन त्या बाईचं ऑपरेशन करतायत आणि आत्मा तो ऑपरेशन करत असताना शरीराच्या बाहेर येतो आणि ऑपरेशन काय चाललंय हे तो स्वतः पाहतो. आणि नंतर जेव्हा तो पुन्हा शरीरात स्थानापन्न होतो ऑपरेशन झाल्यानंतर, आणि जेव्हा त्याला शुद्ध येते तेव्हा तो हे वर्णन करून सांगतो की माझं चाललेलं ऑपरेशन मी स्वतः पाहिलं म्हणून. याला म्हणतात आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. म्हणजेच काय? मृत्यू नजीकचे अनुभव. आणि त्यानंतर आपण पाहू पुनर्जन्माचा अनुभव. ही भारतामध्ये घडलेली सत्य घटना. या पहिल्या चित्रात जी बाई दिसतीये ना, हिचं नाव लुगडीबाई. या बाईचं नाव लुगडीबाई आणि उत्तर प्रदेशमध्ये हिचा जन्म झाला. केदारनाथ नावाच्या व्यक्तीशी तिचं लग्न झालं. 1926 साली तिचा मृत्यू झाला. 25 साली तिचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीत एक मुलगी जन्माला आली. आणि ती मुलगी जेव्हा 6 वर्षाची झाली तेव्हा त्या मुलीचं नाव होतं शांतीबाई. आणि ती मुलगी 6 वर्षाची मथुरे ठिकाणी राहायला होती. आणि ती सारखी आपल्या वडिलांना म्हणायची, बाबा माझं लग्न झालेलं आहे, बाबा माझं लग्न झालेलं आहे. वडिलांना सुरुवातीला वाटलं मुलगी थोडी वेडी आहे की काय, पण नंतर तिने एक एक पुरावे द्यायला सुरुवात केली. आणि तिने वर्णन केलं, मथुरेपासनं 120 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे, त्या गावाला मला घेऊन चला तुम्ही. वडील म्हणाले, का घेऊन चला? तिथे माझी सासूरवाडी आहे. 6 वर्षाची मुलगी सांगते. आणि तिकडे गेल्यानंतर त्या गावाच्या वेशीजवळ जेव्हा ते आले, तिने वडिलांचा हात सोडला आणि ती धावत सुटली. आणि बरोबर तिने एक घर ओळखलं. तिने एक घर ओळखलं आणि तिथे गेली. तिथे बाहेर एक वयोवृद्ध माणूस बसलेला होता. त्यांना जाऊन तिने नमस्कार केला आणि ओळख करून दिली, ये मेरे ससुरजी है, हे माझे सासरे आहेत म्हणून. मग त्या मुलीने विचारलं की माझे पती कुठे आहेत? तर ते शहराच्या ठिकाणी गेलेले होते. संध्याकाळी जेव्हा ते परत आले ना, जसे ते पती दिसले तिला, तिने एक ओढणी पडलेली होती ती लगेच डोक्यावर ओढून घेतली. माहितीये ना, पती समोर आला की बायका लगेच पदर घेतात. तिने लगेच ती ओढणी ओढून घेतली आणि बरोबर त्यांना ओळखलं आणि सांगितलं, माझ्या मृत्यूच्या वेळेस यांनी भरपूर वचनं दिलेली होती, एकही वचन खरं केलं नाही म्हणून. मी मरताना या माणसाने भरपूर वचनं दिली होती, तुझ्यासाठी मी हे करीन, गाव जेवण घालीन, समाज उद्धार करीन, फ्रीमध्ये पुस्तकं वाटीन, कपडे वाटीन, कुठलंही वचन यांनी पूर्तता केलेलं नाही म्हणून. आणि त्यानंतर ती घराकडे गेली आणि तिने घराकडे असं बघितलं आणि ती आश्चर्यचकित झाली. ती म्हणली, इथलं दार कुठे गेलं? या ठिकाणी एक दार होतं, ते दार कुठे आहे? तर कोणाचा विश्वास बसेना. सासरे म्हणाले, हो इथे एक दार होतं, पण गावाकडे अशी प्रथा आहे, ज्या दारातनं एखाद्याचं पार्थिव शरीर किंवा त्याचा देह नेला जातो ना, ते दार कायमचं बंद करतात भिंत घालून आणि दुसरं दार बनवतात. याच्या मागे प्रथा अशी आहे की या एका दारातनं एखादं जर प्रेत गेलं असेल तर परत दुसरं कोणी त्या दारातनं जाऊ नये किंवा त्याचं प्रेत त्या दारातनं जाऊ नये. म्हणून ते काय करतात, उत्तर प्रदेशमध्ये गावाकडे घरामध्ये जर कोणाचा मृत्यू झाला आणि एखाद्या दरवाजातनं त्याचं प्रेत बाहेर नेलं तर ते दार कायमचं बंद करतात. आणि त्या मुलीने ते बरोबर ओळखलं आणि ती म्हणाली, इथे दार होतं, ते दार कुठे गेलं? याच्यावरनं आपण समजू शकतो पुनर्जन्माचे अनुभव. आत्मा शरीर सोडलं आणि ते शरीर आपण काय केलं? जाळून टाकलं ना, किंवा काही जण पुरतात. मग ते शरीर तर गेलं, मग त्या व्यक्तीला आठवतंय कसं? तो आत्मा आहे, ते शरीर
नाही आहे. आपण कोण आहोत? आत्मा आहोत. आपण शरीर नाही. मग या स्त्रीनी, ह्या मुलीनी मोठी झाल्यानंतर महात्मा गांधींकडे गेली आणि तिने स्वतःच्या पुनर्जन्माची कथा महात्मा गांधींना सांगितली. महात्मा गांधी प्रभावित झाले. त्यांनी एक कमिशन बसवलं, चौकशी आयोग बसवला आणि त्या आयोगाने सर्व सखोल चौकशी केली आणि त्यांचा निष्कर्ष दिला, ही मुलगी जे काय सांगतेय ते 100% सत्य आहे. त्यांनी पूर्वीचे सगळे रेकॉर्ड्स काढून बघितले आणि ती मुलगी 6 वर्षाची सगळ्या गोष्टी सत्य सांगू शकत होती. ह्याच्यावरनं आपण समजू शकतो. आज सुद्धा ह्याचे दाखले उपलब्ध आहेत. अशा अनेक कथा आहेत पुनर्जन्माच्या. याच्यावरनं आपण काय समजू शकतो? आपण शरीर नाही. आपण कोण आहोत? आत्मा आहोत. पुढे जाऊ. किती वेळ आहे आपल्याकडे? वेळ आहे 5-10 मिनिटं आहेत. या ठिकाणी आत्म्याचं संपूर्ण विज्ञान भगवंत सांगायला सुरुवात करतात. हां, आणि इथे वेगवेगळे श्लोक भगवंत आपल्याला देतात. आपण आत्मा आहोत याचा काय पुरावा आहे? आपण आत्मा आहोत याचा काय पुरावा आहे? नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चेन क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुतः. पहिला प्रूफ आत्म्याचं. काय प्रूफ आहे? भगवद्गीता अध्याय 2 श्लोक संख्या 23. अध्याय 2 श्लोक संख्या 23. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चेन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याचे कोणीही तुकडे करू शकत नाही. अग्नीद्वारे त्याला जाळता येऊ शकत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येऊ शकत नाही आणि वाऱ्याने त्याला सुकवताही येऊ शकत नाही. ज्या सगळ्या गोष्टी होतात त्या केवळ शरीराला होतात. काय होतात? शरीराला होतात. आत्म्याचे तुकडे करता येत नाही. शरीर भिजवता येईल, आत्मा भिजत नाही. शरीर जाळता येईल, आत्मा कधी जळत नाही. तर हे वैशिष्ट्य आहे आपलं. हे आपलं सगळ्यांचं वैशिष्ट्य असल्यामुळे आपण समजू शकतो की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. तर पुढे आत्मा हा व्यक्तिगत आहे. नत्वेवाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपा. तर हे जे सगळे प्रूफ दिलेले आहेत, हे सगळे 9 सिद्धांत दिलेले आहेत, हे आपण सगळ्यांनी याचा घरी अभ्यास करायचा आहे. काय करायचा आहे? प्रत्येक श्लोकासमोर त्या श्लोकाचा नंबर दिलेला आहे. तर 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला भगवद्गीता उपलब्ध करून दिली जाईल सगळ्यांना. तर ती भगवद्गीता तुम्ही घेऊ शकता आणि घरी जाऊन प्रत्येक श्लोकात हे दिलेले इथे जे नंबर आहेत ना, त्या ठिकाणी जाऊन वाचू शकता की आपल्याला त्याची सत्यता पटवून मिळेल की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत त्याची. आपण पुढे जाऊया. काय लिहिलंय वाचा. मृत्यू म्हणजे केवळ बाह्य शरीराचा विनाश. आत्म्याला कोणीही मारू शकत नाही. म्हणजे आपण मरतो का कधी? आपण कधी मरतो का? आपण कधीच मरत नाही, कारण आपण शरीर नाहीये, आपण आत्मा आहोत. हे कशावरनं समजायचं? प्रभूजी रुमाल आहे का कोणाकडे? येस. 2 मिनिटासाठी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवतो. मी काय जादूचा प्रयोग नाही दाखवणार आहे, पण मी एक विज्ञान तुम्हाला दाखवणार आहे. ते विज्ञान म्हणजे काय, कशावरनं समजू शकतो. समजा असा एक हँडग्लोव्ज, हातमोजा आपण घातला. हां, काय केलं आपण? माझ्याकडे हातमोजा नाही आहे म्हणून मी हा रुमाल घेतला आणि हा हातमोजा मी माझ्या हातात घातला. हां, तर हा हातमोजा हालचाल करतोय का नाही? हां,
हा हातमोजा काय करतोय? हालचाल कर. आत्ता हलताना दिसतोय. समजा मी हात काढून घेतला तर हा हातमोजा स्वतःहून हालचाल करेल का? नाही. हा, नाही. करेल का? हो का नाही? ठामपणे नाही का? नाही. त्याच पद्धतीने जोपर्यंत शरीरात आत्मा आहे तोपर्यंत शरीर हालचाल करेल. हा, आत्मा शरीर सोडून गेल्यावर शरीर हालचाल करेल का? सिंपल, कळलं? हा, थँक्यू प्रभू. कोणाकडे कॅरी बॅग आहे का? हा, द्या बघू जरा तुमची कॅरी बॅग. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. कॅरी बॅग आतमध्ये असलेला पदार्थ. हा, आपण बाजारात जातो, कॅरी बॅग मधनं येताना मिठाईचा पुडा घेऊन येतो. हा, महत्वाची गोष्ट कुठली आहे? मिठाई. कॅरी बॅग का आतला मिठाईचा पुडा? मिठाईचा पुडा. हा, मिठाई. पण आजकाल लोक म्हणतात नाही कॅरी बॅग महत्वाची आहे. हा, महत्वाची गोष्ट कुठली आहे? मिठाईचा मिठाईचा पुडा आतमध्ये जो आहे तो महत्वाचा आहे ना. तो पुडा काढून घेतला, कॅरी बॅगला काही महत्व आहे का? मग हे शरीर आहे ना, ही कॅरी बॅग आहे, त्याच्या आतमध्ये आत्मा आहे. महत्वाचं कोण आहे? आत्मा. महत्वाचं कोण आहे? आत्मा. मग कोणाची काळजी घ्यायला पाहिजे? आत्म्याची. आत्म्याची घ्यायला पाहिजे ना. महत्वाची गोष्ट आतमध्ये आहे, कॅरी बॅगला महत्व नाही आहे. थँक्यू माताजी, हे घ्या. थँक्यू. दोन प्रकारची शरीर. काय लिहिलं इथे? पहिलं शरीर कुठलं? स्थूल शरीर. स्थूल शरीर. 9 वाजलेत. होईल प्रभू. आपल्याला slide घेऊ. दामोदराष्टकम पण घ्यायचं आहे. चालेल? काही शेवटची स्लाइड घेऊन थांबूया. चालेल? ओके. स्थूल शरीर जे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पंचमहाभूत कुठली कुठली इथे दिसत आहेत तुम्हाला? पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या तत्वांनी बनलेल्या शरीराला स्थूल शरीर म्हणतात. आणि सूक्ष्म शरीर म्हणजे काय? मन, बुद्धी आणि अहंकार या 3 गोष्टींनी बनलेल्या शरीराला सूक्ष्म शरीर म्हणतात. स्थूल शरीर म्हणजे कुठलं? जे बाहेरनं दिसतं ते. काय? असा हात लावला की दंड लागतो, असा हात लावला की मनगट लागतं, असा हात लावला की डोकं लागतं. जे बाहेरनं अनुभव करता येतं त्याला काय म्हणतात? स्थूल शरीर. ते कशापासून बनलेलं असतं? पंचमहाभूतापासून बनलेलं असतं. पंचमहाभूतामध्ये कोण कोण येतं? पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. लक्षात राहील? ज्यांना नाही लक्षात राहणार त्यांनी लिहून घ्या. आणि दुसरं शरीर कुठलं असतं? सूक्ष्म शरीर. जे अनुभवता येत नाही, जे दिसत नाही. मन दिसतं का तुमचं तुम्हाला? हं? मग त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. तुमची बुद्धी दिसते का तुम्हाला? हं? डॉक्टरनी तुमचा मेंदू काढून दाखवला तर? हं? डॉक्टरकडे गेलात आणि त्यांना म्हणालात मला बुद्धी बघायची, तर डॉक्टर जास्तीत जास्त काय करू शकतो? तुमची कवटी ओपन करू शकतो, त्यातनं ब्रेन काढतो, तुमचा मेंदू काढून तुम्हाला दाखवू शकतो. पण बुद्धी दाखवू शकतो का? बुद्धी दिसते का आपल्याला? मग बुद्धी काय आहे? सूक्ष्म शरीर. आणि अहंकार. अहंकार म्हणजे फालतू अभिमान. प्रत्येकाच्या नाकावरच बसलेला असतो तो. मला असं बोलला का? बघतोच त्याला. त्याला म्हणतात अहंकार. तोही सूक्ष्म. तो दिसतो का? नाही दिसत. मग या 3 गोष्टींनी जे बनलेलं असतं त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. 2 प्रकारची शरीर कुठली आहेत कळलं आपल्याला? स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. या ठिकाणी आपण थांबूया आणि उद्या पुढे इथपासनं सुरुवात करूया.